पण मला कळलंय की आमच्या जवळच्या गावात बिबट्या आलाय. बिबट्या आमच्या गौरीच्या पोटात बाळ आहे. हा, सुप्रभात मंडळी, स्वागत आहे तुमचं. स्वागतच आहे. आत्ता वाजल्या 8:30 आणि मी निघालो कामावरती. एवढा उशीर झाला, एवढा ऊन पडले, पण एवढी थंडी वाजते. पता नाही साला किस कदर थंडी आहे ये. लय म्हणजे लय गार लागते. 8:30 वाजल्या तरी गार लागते म्हणल्यावर मी विचार करा. आणि आता ह्या टायमाला थोडा उशिराच मी कामावर चाललो आहे थंडीमुळं. चला आता गाडीवर तर अजून थंड वाजते, गार लागते. थंडीची अशी सोय झाली पाहिजे, बस ना खाली जाते. काय म्हाताऱ्या माणसं वय झाली, दोन्ही काढलं उमटा ना आता. दोन्ही काढलं अरे दोन्ही काढली बोट म्हणे, तुला कळतं का? दोन आता काय चावट आहे, आता 2 अंगठा असतात ना मग हाताला. तिसरी काढलं म्हणल्यावर मग आहे बा ठीक. तू उमटायचं नाही, उठायचं म्हणायचं. उठायचं काय म्हणजे ते काय उमटत काय बोलतोय? दाखव घरी करू. चारला तुम्हाला उपास मोडला तुमचा. मोडला काय? सकाळी पपई खाली. पपई नाही चलत उपासाला. मग काय कधी मोडला लावतो. लावून द्या. काय करायचं तुझं? काहीतरी 1 कोटी काहीतरी 20 लाख. 1 कोटी 20 लाख. आपण तर नाही बघितलं. त्याचं लय मोठे सगळं ऐकलं नाही. काय घेऊन शकता म्हणजे काय पैसे काय निश्चित तुमचं किती मोठे ह्याला सांगा. निश्चित करून बघा पैसे. काय बोलतो? अरे पिशवी हातभर होती का? तर गेलं काय तुम्ही? हा मला रोजचं येतं एक काय व्हिडिओ दाखव. युट्यूबला बघा की तुमचं. आता काय चालू काय? माझं मीच रेकॉर्ड करतो. तुम्हाला म्हणते ना गावात ह्यांचं होतं. सकाळी पोरं बारके बोलले होत बारके नाही. काही शिरी. होते की आवाज रेकॉर्ड होतोय. काही Video नाही नाही record. जाईल पोरं. पर्सनल गोष्टी द्या, पैसे द्या, पाणी द्या. एक कोणतरी टाका. मग 1 कोटी 20 लाख कुठं? 1 कोटी रुपये 50 कोटी. 2 नंबरला. तू तर मग गावात 1 नंबरला असतो टॉपला. आता हा विषय होता म्हणजे मोठ्या मोठ्या व्यवहाराचा पर्सनल विषय होता कोटीचा. त्यामुळे कॅमेऱ्यात तुम्हाला दाखवलं नाही. बाकी आता आपला टाईम झाला आहे, आपलं काम झालेलं आहे. आता आपण जाऊ घरी जेवण करायला, कारण फार 1:30 वाजल्यात, भूक लागली. तर चलो. ते डोकं विचारायचं की तसं का गेले. एक कंगवा मारायला की एवढा टाइम लागतो का? आता कोण बघणार आहे? झोपेतून उठल्यासारखं. आता कोण बघणार आहे मला? हात पाय तोंड धुतलं आणि डोकं विचाराय का झालं? वाटतंय का तोंड धुतल्यासारखं? वाटतंय आता. आता हात फिरवला ना डोक्यात. आता कोण बघणार आहे? आता माझं झालं गेलं. आता कोणासाठी नटायचं? जी नटायचं तुझ्यासाठी नटायचं. मग माझ्यासाठीच नका ना. चला जातो, टाइम झाला. झालं, सगळं बंद केलं, पण एक प्रश्न आहे. आणि तो म्हणजे माझ्यासाठी लय कॉम्प्लिकेटेड विषय झाला की आज आपण आपला स्वेटरच नाही आणला आणि गार तर बाहेर एवढं, काय सांगायचं. आता काय जुगाड केलं पाहिजे. चला एवढ्या गारट्यात जावं लागेल.
ते बिबट्यापासून वाचायसाठी. काय झालं स्वेटर नसला म्हणून. आता बघा या गौरीने किती किती लाड घातलाय. ती फक्त म्हणते मला चोळा चोळा चोळा, तिचं डोकं खाजवते. मारायला बी बसली. तर मी आलो होतो माचीस घेऊन शेक करायसाठी, पण मला कळलंय की आमच्या जवळच्या गावात बिबट्या आलाय, बिबट्या. आणि आता काय माहिती आलाय का नाही आलाय. बाकी आता हिचं मन पूर्ण करतो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, कसा नाही, कमेंटमध्ये नक्की सांगा. जर आवडला असेल, आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. भेटू उद्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. हिला राग आला की येऊ दे तुला. ती आपली शांत आहे, निवांत आहे. अजून एक गोष्ट म्हणजे ना, आमच्या गौरीच्या पोटात बाळ आहे. हां, आणि ते दोन लागत आहे तुझं शिंग बाळ आहे. आणि आता ते आम्हाला 2-3 महिन्यांनी बाळ येणार आहे. तुम्हाला पण दाखवलं नाही.